वॉरलॅक इव्हेंटमुळे निफ्टीमध्ये आज पॅनिक सिच्युएशन आहे आणि आपल्याकडे लमसम इन्व्हेस्टमेंट करायला पैसे आहेत, पण कळत नाही कुठे इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तर मी काही डेटा तुम्हाला दाखवणार आहे की वॉरलॅक सिच्युएशन्स नंतर लार्ज मिड आणि स्मॉल कॅप, फ्लेक्झी कॅप कॅटेगरीज कशा परफॉर्म केल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला कन्व्हिक्शन येईल. व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे. टोटल 12 इव्हेंट्समध्ये मी स्मॉल, मिड, लार्ज, फ्लेक्झी मल्टी आणि हायब्रिड यांनी कसं परफॉर्म केलं ड्युरिंग द इव्हेंट आणि त्यानंतर 1 इयर 2 इयर रिटर्न किती आला हे अनालाइज करत होतो. फर्स्ट इव्हेंटमध्ये जो कारगिल वॉर झाला मे 2 जुलै 1999, त्याला त्याचा रिटर्न मायनस साधारण 10 ते 15% होता. पण तुम्ही बघू शकता की बाउन्स बॅक वॉज व्हेरी हार्ड. पार्लमेंट अटॅक 2001चा असा एकमेव इव्हेंट होता की तिथे 1 इयर रिटर्न वॉज नॉट सो ग्रेट, पण 2 इयर रिटर्न चांगला होता. त्यानंतर तुम्ही प्रत्येक इव्हेंटला बघू शकता की ड्युरिंग द इव्हेंट मार्केट खूप पडलं, पण त्यानंतर मार्केटने जो बाउन्स बॅक दिला तो खूप हेवी दिला. 2008चा हा इव्हेंट आहे, 2011चा स्लोडाऊन आहे. तुम्ही बघू शकता 1 और 2 इयर रिटर्न फॅन्टॅस्टिक आहे. 2016ला उरी अटॅक झाला, त्यानंतर पण तुम्ही रिटर्न्स 1 और 2 इयर्स बघू शकता. 2018चा US ट्रेड वॉर झाला, त्यानंतरचा रिटर्न्स बघू शकता. रिसेंट पुलवामा अटॅक झाला, तो पण तुम्ही बाउन्स बॅक बघू शकता. हा डेटा इज व्हेरी कन्व्हिन्सिंग की तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही इन्व्हेस्ट केले पाहिजे. सो आपण बघितलं की एव्हरी कॅटेगरीने आफ्टर 1 इयर 2 इयर फॅन्टॅस्टिक रिटर्न्स दिलेत, मिड अँड स्मॉल कॅप बिंग द बेस्ट. दिस इज नॉट अन इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस, पण मी तुम्हाला सांगेन की लमसम इन्व्हेस्टमेंट करायची ही सुवर्ण संधी आहे. तुमच्याकडे पैसे आहेत, इन्व्हेस्ट करायचे आहेत, तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला एंड टू एंड सोल्युशन देऊ. यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड्स, यू हॅव टू ट्रस्ट राहुल कुलकर्णी. थँक्यू.